बराच वेळ जाईल. माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ साहेब शिंदे, नार्वेकर साहेब, आशिष शेलार साहेब आणि माझे कलाकार मित्र जेवढे म्हणून महाराष्ट्राला ललामभूत ठरलेले आर्टिस्ट आहेत, हे मला एका वेळेस दिसत आहेत तिथे. आता या पिक्चरवर काय बोलावं हेच मला कळत नाही. एक पहिलं पिक्चर सुद्धा यांचं हिट आहे. एका नटावर, एका राजकारणी माणसावर असं पिक्चर निघू शकतं हे मी पहिल्यांदाच बघितलं. नाट्यमय घटना असणं कुठल्याही माणसाच्या जीवनात हे काहीतरी दाखवू शकता तुम्ही एखादं. पण अभिनय आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असताना सुद्धा, दुसऱ्या टोकाचे असताना सुद्धा त्यात पण एक सुंदर अशी फिल्म बनू शकते हे आम्ही मागच्या वेळेला बघितलेलं आहे. आणि आता ट्रेलर बघितल्यावर जर उत्साह आणखी वाढलेला आहे की निश्चित कळत नाही आता की आणखी काय बघायला ह्याच्या पुढे मिळणार आहे. आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांचा सुद्धा तसाच समज असेल की यापुढे काय बघायला मिळणार आहे. तेव्हा तुमची जास्ती उत्सुकता न ताणता 9 ऑगस्टला हा रिलीज होतो आहे पिक्चर. मला वाटतं हा सुद्धा पिक्चर हिट व्हायला काही हरकत नाही. ट्रेलर बघून तरी तसं बघून वाटतंय. माझ्या या पिक्चरबद्दल आणि काही जास्ती बोलणार नाही. तुम्ही तो बघणारच आहात आणि तुम्ही प्रत्येकाने आपापलं मत त्याच्यावर ठरवावं. पण माझ्यामध्ये हा पिक्चर एक वेगळं काहीतरी दाखवेल जीवनातली कथा, असं मला निश्चित वाटतं. माझ्या पूर्ण शुभेच्छा या लोकांबरोबर, या सिनेमातल्या सगळ्या आर्टिस्टबरोबर आणि जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांबरोबर आहेत. आणि मी त्यांना नेहमीच शुभेच्छा देत राहील, कारण अनयुज्युअल काहीतरी सब्जेक्टवर ते पिक्चर बनवत आहेत आणि त्यातून ते हिट पिक्चर करत आहेत. ही आपल्या सिनेमाच्या दृष्टीने सुद्धा फार चांगली गोष्ट आहे. मला एकंदरीत ट्रेलर यांचा फारच आवडलेला आहे. आता बघूया मला पुढे काय होईल याची मला उत्सुकता फारच वाटते. तुम्ही तो जरूर बघणार आहे. पण मी या लोकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांनी असे कितीही पार्ट असू देत, मग 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, बनवत राहावं आणि लोकांना एक चांगलं जीवन, एक म्हणजे एका नेत्याचं जीवन कसं असतं हे दाखवून द्यावं असं मला म्हणून वाटतं. मी एवढ्यावरच थांबतो. पण मी पुन्हा एकदा या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशोक मामा, तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा आम्हाला नेहमी हवेच आहेत. यानंतर मी विनंती करतो, संपूर्ण देशाचे लाडके, ज्यांची ख्याती फक्त देशातच नाही जगभरात पसरलेली आहे, ज्यांची नृत्य बघत मी लहानाचा मोठा झालोय, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते श्री गोविंदाजी, मी त्यांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी विनंती करतो. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय जितेंद्रजी, आदरणीय अशोक सराफ साहेब, आदरणीय ईरानी साहेब, आदरणीय मंच महेशजी, मंचवर उपस्थित सगळेच अतिथीगण, बंधू भगिनी, धर्मवीरबद्दल आर्ट अँड कल्चर शी जोडलेले कलाकार वर्ग व या चित्रपटाकडून अपेक्षा जे लोक करत आहेत त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा प्रदान करतो
व धर्मवीरबद्दल एवढंच म्हणणार, धर्मेण हनते व्याधी, धर्मेण हनते शत्रू, धर्मेण हनते ग्रह, यतो धर्मा तथो जय. आदरणीय एकनाथ शिंदेजी या गुरुपौर्णिमेच्या एक दिवसा अगोदर आपण जे हे फंक्शन ठेवलं इथं, याला कुठल्या प्रकारचा वास्तुदोष, शब्ददोष, क्रियादोष, दृष्टिदोष न लागावा यासाठी आई पायी प्रार्थना करतो. विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद भद्रं तन्नासव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोविंदजी, मनापासून आभार. थँक्यू सो मच. इतकं गोड तुम्ही बोललात आणि इतक्या छान शुभेच्छा आम्हा सगळ्यांना दिल्या. यानंतर झी समूहाचे MD आणि CEO श्री पुनीत गोयनका सर, मैं आपसे विनती करता हूं कि आप कृपया 2 शब्द कहिए. और मैं आपसे एक्चुअली पूछना चाहता था कि कल गुरु पूर्णिमा है, तो गुरु की परिभाषा आपकी नज़र में क्या है, हम जानना चाहते हैं. प्लीज सर. धर्मवीर 1 से भी आप जुड़े थे और धर्मवीर 2 से भी, तो आपके दिल में अभी क्या भावनाएं हैं, हम जानना चाहते हैं. धन्यवाद. माननीय चीफ मिनिस्टर साहब, आपने मुझे यहाँ बुलाया, बहुत बहुत धन्यवाद. मेरे बाकी मंच पे बैठे सभी व्यक्तिगण, उनको मेरा आभार कि आपने मेरा इतना सम्मान किया यहाँ बुला के. कल गुरु पूर्णिमा है. आपने बहुत कठिन सवाल पूछ लिया मेरे से. शायद 2 ही पंक्तियाँ बोल पाऊँगा मैं. गुरु मेरे हिसाब से वो इंसान होता है जो आपको सच्चाई, सही और गुणी रास्ते पे चलने की मार्गदर्शना दे सकता है. दूसरा, गुरु वो होता है जिसको परखा उसकी उम्र से नहीं जाता, बल्कि उससे ज्ञान से जाना जाता. तो इतना ही मैं कह सकता हूँ उनके बारे में. धर्मवीर के बारे में मैं क्या बोलूं. मैं जैसे कि उन्होंने मेरा नाम लिया पुनीत गोयनका, आप भी सब समझ गए होंगे कि मैं मराठी तो हूँ नहीं और मैं मराठी बोल भी नहीं सकता हूँ. समझ लेता हूँ, इतना मुझे पता है, ज्ञान है. धर्मवीर 1 जब मेरी टीम मेरे पास लेके आई थी, तब मैं इनके बारे में कुछ नहीं जानता. बट जब मैंने थोड़ा पढ़ा तो मुझे लगा ये कहानी सबके सामने आनी चाहिए. उसके बाद जब धर्मवीर 2 लेके आए मेरे पास, मैं कहा ये तो कोई सवाल ही नहीं उठता. जब हमने 1 बनाई है तो 2 भी हम ही बनाएंगे, और तो कोई बना नहीं सकता. और मेरे को सबसे बढ़िया चीज़ उसमें क्या लगी कि उनका जो जज्बा था अपने लोगों के लिए, अपने राष्ट्र के लिए, उसने मेरे को बहुत मूव किया. तो इसलिए मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ सबका कि मुझे इस प्रोडक्ट का पार्ट बनने का हिस्सा मिला. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच. बहुत बहुत धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो की मराठीप्रमाणेच हिंदीमध्ये सुद्धा हा चित्रपट संपूर्ण भारतामध्ये, जगभरामध्ये प्रदर्शित होणार आहे येत्या 9 ऑगस्ट 2024ला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची घोषणा. चला, मला अखेर परमिशन मिळालेली आहे तुम्हाला सरप्राईज सांगण्याची. या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर आपल्या समोर थोड्याच वेळात सादर होणार आहे, पण त्यासाठी एक खास पाहुणे यायचे आम्ही सगळेजण वाट पाहतोय. आणि ते खास पाहुणे म्हणजे जे धर्मवीरच्या पहिल्या भागाला सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले होते, ते म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके भाई सलमान खान. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होत आहे.
त्यामुळे आपण त्यांची थोडीशी प्रतीक्षा करूया आणि हिंदी ट्रेलर त्यांच्या उपस्थितीत आपल्यासमोर दाखवला जाईल. तत्पूर्वी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि ज्याला सबकुछ म्हणता येईल असं आरारा खतरनाक श्री प्रवीण तरडे यांना मी मंचावर यायची आणि या चित्रपटामागची भूमिका, हा संपूर्ण प्रवास कसा होता हे सगळं आपल्याला सांगण्याची विनंती करतो. मला खात्री आपण सगळे तेवढेच उत्सुक असाल. जोरदार टाळ्या शिट्ट्या झाल्या पाहिजे श्री प्रवीण तरडे. व्यासपीठावर ज्यांची प्रतिमा आहे त्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना नमस्कार. आणि व्यासपीठावर ज्यांनी भारतीय चित्रपट सृष्टी जिवंत ठेवली त्या सगळ्या मान्यवरांनाही नमस्कार. चित्रपट बनवणं सोपं आहे, त्याच्याबद्दल बोलणं थोडं अवघड आहे, पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर चित्रपट बनवणं सोपं नव्हतं. कारण दिघे साहेब जे आयुष्य जगले त्यातला रोजचा दिवस हा चित्रपटाचा विषय. दिघे साहेबांबरोबर जगलेली, चाललेली, काम केलेली अनेक माणसं समोर आणि व्यासपीठावर दोन्ही बाजूला आहेत. तर अशा दिघे साहेबांना पडद्यावरती आणताना खूप मोठं दडपण होतं, पण ते दडपण पार पडलं. ते त्यांच्याबरोबर जी माणसं आयुष्य जगली त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष मुलाखती करताना 168 तासांचं ऑडिओ माझ्याकडं आहे. ते पहिल्या भागासाठी होतं. पहिला भाग इतका यशस्वी झाला, मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः चित्रपट डोक्यावर घेतला. रेकॉर्ड ब्रेक बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं आणि चित्रपट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग करायचं ठरलं. मधल्या काळात जे झालं ते आम्हाला खरंच कलाकार म्हणून माहीत नव्हतं. आम्ही चित्रपट बनवला होता, जे खरं आहे ते दाखवलं होतं. चित्रपटाचा दुसरा भाग करताना जबाबदारी दुपटीनं वाढली होती. कारण प्रत्येकाला वाटतंय अरेच्या दिघे साहेब तर चित्रपटाच्या शेवटी गेलेत, पुढं काय, आता चित्रपट कसा असेल. तर दिघे साहेब जाण्याचा प्रसंग फक्त तुम्ही सगळ्यांनी पाहिला, पण दिघे साहेब गेले असं आपल्या कोणालाच म्हणता येणार नाही. कारण दिघे साहेब आजही आपल्यातच आहेत आणि हे कित्येकदा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून आम्ही स्वतः ऐकलेलं आहे. ज्या ज्या वेळी त्यांनी आम्हाला या चित्रपटासंदर्भात पहिल्या भागाला, दुसऱ्या भागाला वेळा दिल्या, तर त्यावेळी ज्या वेळी दिघे साहेबांचा विषय निघाला त्यावेळी एकदाही असं झालं नाही की शिंदे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, रवी फाटक साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, आमचे संजय शिरसाट साहेब या सगळ्यांनी खूप मदत केली चित्रपटाचा विषय पुढे आणायला. भरत शेठ गोगावले आमच्या इथं बसले, त्यांचीही पात्र आहेत. चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीनं उलगडत जाणार आहे. माझी खासियतच आहे, आधीचा माझा मुळशी पॅटर्न असेल, देऊळबंद असेल, सरसेनापती हंबीरराव असेल, प्रत्येक चित्रपट मी नॉन लिनियर पद्धतीने लिहितो आणि तो ज्यावेळी नॉन लिनियर पद्धतीने लिहिला जातो त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा जास्तीत जास्त पद्धतीने वाढते. पार्ट 2 ला ते आम्ही केलंय. पहिल्या भागात दिघे साहेब गेले, सगळ्यांनीच त्यांचा एक चरित्रपट पाहिला 3 तासाचा, पण 3 तासात मावेल एवढं छोटं आयुष्य दिघे साहेबांचं नव्हतं. अनेक पैलू त्यामागं राहिलेले आहेत आणि यावेळी तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. साहेब किंवा बाळासाहेब, दिघे साहेब, बाळासाहेब यांच्या आयुष्याच्या जगण्याचा मंत्र होता हिंदुत्व. आणि ते हिंदुत्व कधी कोणापासून लपून राहिलेलं नव्हतं, ते किती प्रखर होतं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. तर ती गोष्ट यावेळी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. आणि एकदम तुम्ही ट्रेलर पाहिलाय, ट्रेलर हा ट्रेलर असतो. चित्रपट
म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसतात तसे चित्रपटाचे पाय ट्रेलरमध्ये दिसतात आणि ट्रेलर तुम्ही पाहिलाय, जितका धगधगता ट्रेलर आहे तितकाच धगधगता प्रत्येक मिनिट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक सेकंद सुद्धा चित्रपट पाहताना उसंत मिळणार नाही. एका क्षणासाठी नजर इकडं तिकडं झाली तरी बरंच काही तुमचं मिस होईल. त्यामुळं पॉपकॉर्न खायची मुभा नसेल इतकं चित्रपट तुम्हाला गुंतून ठेवेल. चित्रपटाचा इंटरव्हल, चित्रपटाचा शेवट खूप काही सांगून जाईल आणि मला नाही वाटत भाग 2 झाल्यानंतर ही गोष्ट संपेल. कारण कसं आहे, दिघे साहेब खूप वेगळं आयुष्य जगलेले आहेत आणि त्यांचं जगणं दाखवणं, ज्यांनी ज्यांनी दिघे साहेबांवर प्रेम केलं, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वावर प्रेम केलं, ते आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज बमन इराणी सर इथे आहेत, मला इतका आनंद होतोय. मी सुद्धा थिएटरचा माणूस आहे. मी 20-22 वर्ष थिएटर केलंय आणि बमन इराणी सरांचं 2001 साली मी ऍक्टिंगचं वर्कशॉप केलं होतं. ही सगळी एवढी मोठी माणसं इथं आहेत. पुनीत गोयंका सर इथं आहेत. आमच्या सगळ्या चित्रपट सृष्टीला म्हणजे गोयंका सरांचा हातभार किंवा त्यांच्या चॅनलचा मराठी माणसाला किती आहे मी शब्दात सांगू शकत नाही सर. आज आमच्या बऱ्याचशा मराठी कलाकारांची, लेखक दिग्दर्शकांची करिअर ही तुमच्या त्या मराठी चॅनलमुळे आहे. त्यामुळे मित्रांनो तयार राहा. माझे सगळे कलाकार इथं आलेत, मला बरं वाटलं. माझे सर्व चित्रपटांचे निर्माते आमचे कैलास वाणी साहेब पण इथं आले, देऊळबंदचे. माझं अभिजित भोसले आलाय, सरसेनापती हंबीररावचा सौजन्य निकम इथं आलाय. मला खूप आनंद झाला की माझ्या चित्रपटाला तुम्ही माझे सगळे निर्माते इथं आलाय. माझे गुरुवर्य राकेश सारंग सर इथं आले, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अशोक मामांबरोबर मी मराठी नाटक करायचोय, मनोमिलन. अनेक नाटकांचे दौरे अख्ख्या महाराष्ट्रात केले. सिनेमा काय असतो, नाटक काय असतो, अभिनय काय असतो, आम्ही अशोक मामांबरोबर शिकलो. बसच्या दौऱ्यात मी तर कधी झोपायचो नाही, त्यांनाही झोपू द्यायचो नाही. इतके प्रश्न विचारायचो, कारण मराठी चित्रपट सृष्टी इथपर्यंत स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलणारी माणसं महेश कोठारे, अशोक मामा इथं आहेत. मला मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभार मानायचे आहेत की तुम्ही अशोक मामांना यावेळी महाराष्ट्र भूषण दिलं. मी तमाम मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या वतीनं सांगतो, मामांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र भूषणचं वैभव वाढलेलं आहे. इतका मोठा माणूस, इतका मोठा कलाकार तो आहे. आज तुमच्या हाताखाली आम्ही शिकलो. आमचं कौतुक करायला तुम्ही आणि समोर अभिजित पानसे पण मगाशी दिसला उशिरा आलेला. मी आणि अभिजित पानसेनी रेगे सिनेमा लिहिला होता. नॉन लिनियरचा बाळकडू आम्ही पानसेकडनं शिकलेलो आहे. मला त्यांनी त्याचे डायलॉग लिहायला दिले होते. तर माझ्यावर प्रेम करणारी माझी माणसं इथं आहेत. आणि हा चित्रपट, जसं माझ्या आधीच्या 4ही चित्रपटांनी तुम्हाला निराश नाही केलेलं, हा चित्रपट सुद्धा करणार नाही. त्या सर्व चित्रपटांच्या पुढे एक पाऊल हा चित्रपट जाईल आणि महाराष्ट्र रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, एवढी मला नक्कीच खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गुरुचं महात्म्य सांगणाऱ्या ज्या गाण्यापासून झाली होती आणि अर्थात धर्मवीरमध्ये अत्यंत दमदार भूमिका साकारणारे 3 अभिनेते बराच वेळ मंचावर का दिसत नाहीयेत असा प्रश्न आपल्या मनामध्ये असेल. मी एक एक करून त्यांना मंचावर यायची विनंती करतो. धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये आणि अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या दुसऱ्या भागातही ते त्याच दमदार भूमिकांमध्ये आपल्याला दिसतील आणि या भूमिका अजरामरच आहेत, अजरामर राहतील याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. मी एक एक करून मंचावर याची विनंती करतो. माननीय बाळासाहेबांची भूमिका ज्यांनी केली ते श्री मकरंद पारदे, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर दिग्दर्शक अभिनेते धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका ज्यांनी केली प्रसाद ओक. आणि अर्थातच अत्यंत गुणी अभिनेता, आम्हा सगळ्यांचा खूप जवळचा मित्र, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका करणारा क्षितिज दाते.
मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या तिघांचाही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. सगळ्यात आधी मकरंद पाध्ये ज्यांनी माननीय बाळासाहेबांची भूमिका केली त्यांचा सन्मान मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी करावा अशी त्यांना विनंती. बाळासाहेबांचं करारी व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे जी यांनी अत्यंत लीलया सांभाळली. एकदा जोरदार टाळ्या श्री मकरंद पाध्ये यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. यानंतर अर्थातच ज्यांचे फोटोज सगळीकडे व्हायरल होऊन अर्थातच त्यांच्यातलं साधर्म्य बघून आपल्या सगळ्यांना एक विशेष आनंद झाला होता. अत्यंत गुणी अभिनेता क्षितिज दाते याचा सन्मान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि धर्मवीर 1च्या ट्रेलर लॉन्च आणि अनाउन्समेंटच्या वेळेला ते जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेत चालत आले तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचे पाय पडण्याचा त्यांच्या जवळ जाण्याचा मोह आवरला नाही. असे आम्हा सगळ्यांचे लाडके अभिनेते दिग्दर्शक श्री प्रसाद ओक यांचा सन्मान माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी करावा. भाग 2 साठी सुद्धा घेतलेली प्रचंड मेहनत आणि परिश्रम आपल्याला या ट्रेलर मधून अंदाज आलाच असेल. लवकरच म्हणजेच 9 ऑगस्ट 2024ला फक्त मराठीच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा संपूर्ण जगभरात हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा तुम्हाला या सगळ्या कलाकारांनी घेतलेली मेहनत दिसेलच. मी श्री प्रसाद ओक यांना विनंती करतो की या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला आलेले अनुभव आपला हा प्रवास आपण कृपया आम्हा सगळ्यांसमोर विशद करावा. बाकी मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती.